मागील वर्षी नायर हॉस्पिटलमध्ये आमच्या आदिवासी समाजाची विद्यार्थिनी डॉक्टर पायल तडवी हिचा रॅगिंग प्रकरणातून तिची आत्महत्या तिने केलेली होती। परंतु तिची आत्महत्या करण्यासाठी जे कारणीभूत बाकीचे जे उच्चवर्णीय डॉक्टर होते, आमची मागणी त्यावेळेस अशी होती की त्या सर्व कारणीभूत असलेल्या डॉक्टरांना यापुढील शिक्षण या विद्यापीठामध्ये आणि हॉस्पिटलमध्ये देण्यात येऊ नये अशी आम्ही मागणी केली। अधिष्ठातांनी ती मागणी मान्य केली आणि हायकोर्टामध्ये त्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी मनाई करण्यात आली। मित्रो, हे सर्व डॉक्टर्स ज्यांनी डॉक्टर पायल तडवीवर अत्याचार केलेला होता हे सर्व सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा निर्णय रद्द करून त्या पायल तडवीच्या मारेकऱ्यांना पुन्हा शिक्षण घेण्याची परवानगी दिली। आमचं म्हणणं असं आहे की मानवतेच्या दृष्टिकोनातून पायल तडवीच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे। मित्रो, या जातीवादी मनुवादीच्या या शासनाच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टावर सुद्धा आता आमचा विश्वास राहिलेला नाही। म्हणून आमचं महाराष्ट्र शासनाला म्हणणं आहे, आमचे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाकडे आपल्याला म्हणणं मांडायचं आहे की या डॉक्टर पायल तडवीला पुन्हा न्याय मिळण्यासाठी आपण महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करावी व ह्या जातीयवादी डॉक्टरांनी ज्यांनी पायल तडवीला छळलेले, ज्यांनी त्याच्यावर अत्याचार केले, त्यांचं पुढील शिक्षण हे बंद करण्यात येऊन त्यांची सनद ही रद्द करण्यात यावी ही आमची मागणी आम्ही आता कलेक्टर साहेबांकडे दिली आहे आणि कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की आमचं हे मागणं तुम्ही महाराष्ट्र राज्य शासनाकडं सन्मान्यरित्या पाठवा, आम्ही अशी त्यांना विनंती करू। धन्यवाद।